काय चाललंय आता आज? आज सुप्रभात मित्रांनो. शुक्रवार आहे. हम्म, आज सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. हम्म. आज पोहे बनवायचं चालू आहे आता सध्या सकाळी. छान अशी कांदा घेतलाय कट करून, मिरची घेतोय कट करून. मिरची आणि कांदा तुम्ही लयच भारी कट करता राव. ते सवय लागून गेली ना, बनवत होतो आम्ही तिकडे शिकाय गेलतो जपानला. जपानला होते का? हम्म मग तुम्ही मास ही कुत्रे मांजर खात असताल. नाही नाही नाही, ते नाही खात, फक्त रानडुक्कर हे खातो, ससे हे खातो. बोकड कोंबड सहित. हो, ते खातो आम्ही. तुम्ही छोटी चिरायची का? कोथिंबीर चिरून घ्यायची थोडीशी. स्वादिष्ट मस्त छान असे कट करून घेतलेले आहे. काय घेतलंय, काय केलंय आता? हे पोहे घेतले, हम्म. ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडस आणि तळून घ्यायचं. नाही तर मित्रांनो भिजून घेताल, पाणी त्यातच टुताल, त्यातच पाणी टुताल तर चिखलावानी होतील. असे भिजून घ्यायचे. आणि घेतली मित्रांनो शेगडी चालू करू. या सिस्टीम करून आम्ही वाऱ्यापासून संरक्षण केलं गॅसचं. उलटा नाही, बरोबर नाही होत. मित्रांनो शेंगदाणे घेतले बाजूला. आता आपण घेऊ अशी. कळलं लगेच गरम असतं नंतर हे करू. मित्रांनो आता तेल टाकले, त्याला कढीपत्ता, त्याला कांदा, थोडासा कांदा हलवून घ्यायचा अगोदर. मित्रांनो असा थोडासा लाल कांदा झाला की त्याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची. थोडीशी हिरवी मिरची भाजून घ्यायची अशी. असे शेंगदाणे टाकून द्यायचे. पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची. हळद
त्याच्यामध्ये मित्रांनो नको लय झाले. थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडी मित्रांनो असे पोहे टाकून घ्यायचे. आता थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. कोथिंबीर पण टाकून घ्यायची. अशी असे एकंदरीत पोहे गरम गरम असे छान असे झालेले आहे. असे पोहे झालेले आहेत आता. काही साऊंड वगैरे ट्रॅक्टरमध्ये छान असे पोहे झालेले आहेत. ते आता आम्हाला पहिली उद्या टेस्ट. गरम गरम असे छान असे पोहे झालेले आहेत. आपण टेस्ट करायला देतोय आता. वरून असे नमक थोडीशी काकडी लावून देतोय. टेस्ट करून पहा.